बोईसरच्या आठवडा बाजारातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल 3 लाख रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत बोईसर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत 2 आरोपींना अटक केली आहे. 21 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8:48 बोईसर शहरातील आठवडा बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परतत असताना 70 वर्षीय गीता गणपत ठाकूर यांच्या गळ्यातील 28 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या घटनेची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रज्जाबाई मोहन हतागडे उर्फ मांगरोई आणि रेणुका संजय हतागडे या 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांच्या तपासात चोरीला गेलेली सुमारे 3 लाख रुपये किमतीची 28 ग्रॅम सोन्याची बोरमाळ त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे करत आहेत.